आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या काळामध्ये कळेल। या संदर्भात राज्याचे प्रमुख निर्णय घेतील। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितेश राणेंचे सूचक विधान। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा, मार्चचा हप्ता अर्थसंकल्प मांडल्यानंतर मिळेल, तर 2100 रुपये देण्यावर नियोजन सुरू। उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। लाडकी बहीण योजना फसवी आहे हे निवडणुकीनंतर दिसलं। संजय राऊतांचा सरकारवर आरोप। महिला मंत्री 2100 रुपये देणं शक्य नाही असं म्हणतात, ही फसवणूकच। राऊतांचा मंत्री अदिती तटकरे यांच्यावर आरोप। लेखिका साधना शंकर यांच्या कंटिन्यू या 7व्या पुस्तकाचं प्रकाशन। दिल्लीमधील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुस्तक प्रकाशित। यावेळी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू उपस्थित। अमरावती जिल्ह्यामध्ये 22,000 लाडक्या बहिणी अपात्र, तर 35 महिलांनी स्वतःहून लाभ सोडल्याची माहिती। बीडमधील मारहाणीच्या आणखी 2 घटना समोर। व्हिडिओ व्हायरल। घरामध्ये घुसून अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। मारहाणीमध्ये 2 जण गंभीर जखमी। 3 मार्चची घटना। बीडच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे नेते जरी शरीराने उपस्थित नसले तरी सगळे मनाने हजर। रॅलीमध्ये जनसामान्यांचा मोठा सहभाग। हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। सद्भावना रॅली ही उशिरा सुचलेलं शहाणपण, काँग्रेस अजगर। संजय शिरसाटांची टीका, तर मंत्री झाल्यामुळे शिरसाट उत्साहामधून वक्तव्य करतायत। हर्षवर्धन सपकाळांचं उत्तर। एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये रोज युद्ध सुरू आहे आणि ते रोज दिसतं। ठाकरेंवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर। फडणवीसांप्रमाणे ठाकरेंनी गैरकारभाराला स्थगिती दिली होती, राऊतांनी आठवण करून दिली। पक्षातील गळतीनंतर सोलापुरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। संतोष पाटलांचं नाव जिल्हा प्रमुख पदासाठी जवळपास निश्चित। ठाकरेंकडून शिवसैनिकांना लढण्याचे आदेश। चिपळूण शहरातील अनेक तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। अनेक